ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे। आज आपण बघत आहोत मोत्यांची साडी पिन पार्ट 6। अतिशय रॉयल असं हे डिझाइन बनलेलं आहे आपल्या एव्हरग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये। गोल्डन आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे। ही साडी पिन बनवताना आपण आपल्यापैकी काही जणांनी जो अनुभव शेअर केला की मोत्यांची साडी पिन सेफ्टी पिन पासून बनवताना मोत्यांवरून सेफ्टी पिन घसरते, तर त्यावर आपण उपाय शोधून काढलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे ही साडी पिन लावताना आपण बघू शकता अतिशय इझिली आपण ही साडी पिन आपल्या साडीला लावू शकतोय। आणखीन आपल्या मोत्यांवरून आपली सेफ्टी पिन बिलकुल हलत नाहीये आणि तेच तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे आपण सुरुवात केलेली आहे एका सेफ्टी पिनला आपला जो धागा आहे तो जोडून। आपण नायलॉन थ्रेड घेतलेला आहे, अतिशय थिन आणि स्ट्रॉंग असा आपला थ्रेड आहे। 0.11 मिलीमीटर त्याची थिकनेस आहे आणि आपल्या 12 साइजच्या नीडल मधून आपण 4 मोती घेतले आणि त्या 4 मोत्यांचं एक फूल आपण तयार करणार आणि ह्या फुलाला आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण सेफ्टी पिनला जोडून घेणार आहोत। प्रत्येक फुलाला जोडताना आपण सुई ही सेफ्टी पिन मधून आणि आपल्या मोत्यांमधून आत बाहेर करत असतो, ज्याने की आपला धागा आपल्या मोत्यांभोवती आणि पिन भोवती व्यवस्थित गुंडाळला जातो। आता हे जे पहिलं फूल आपण तयार केलं त्यासाठी 4 मोती घेतले। त्यानंतर ह्या फुलांची साखळी आपण वाढवणार आहोत, प्रत्येक वेळेस 3-3 मोती आपल्या सुईमध्ये घेऊन। जेव्हा आपण ही फुलांची साखळी करतोय तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवणार आहोत की आपली जी सेफ्टी पिनची बाजू ओपन होत नाही त्याच बाजूवर आपण ही साखळी करणार। कोणतंही आपलं जे डिझाइन आहे ते करणार ओपन होणाऱ्या बाजूला आपण तसंच ठेवणार आहोत, कारण ती ओपन होणारी बाजू आपण साडीला लावत असतो। तर इथे आपलं पहिलं फूल व्यवस्थित अटॅच झालेलं आहे आपल्या पिन सोबत। आता अशीच आपण फुलांची साखळी पूर्ण आपल्या पिन सोबत अटॅच करणार। दर वेळेस 3-3 मोती घेणार आणि पूर्ण आपल्या पिनवर आपण साखळी तयार करणार। आपण जर आपले आधीचे जे साडी पिनचे एपिसोड्स आहेत, पार्ट 5 पर्यंत आपण एपिसोड्स केलेत साडी पिन मध्ये आणि 10 पार्ट्स आपण करणार आहोत। तर त्यातलं जर आपण डिझाईन्स केले असतील, मोत्यांची साडी पिन सेफ्टी पिन पासून तयार केली असेल, तर आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, म्हणजे सगळ्यांना कळेल की आपण कोणत्या प्रकारचे डिझाइन केले आणि आपल्याला कसे अनुभव आले सेफ्टी पिन पासून साडी पिन तयार करताना ते। तर इथे आपली पूर्ण एक साखळी आपण आपल्या सेफ्टी पिनच्या न ओपन होणाऱ्या साइडवर बाजूवर तयार केलेली आहे। आता त्याच्या बाजूला डबल चेन आपण करणार। ही डबल चेन कशी करायची तर आपण आपल्या ठुशी सिरीज मध्ये बघितलेली आहे खूपदा। ही जी साडी पिन आहे ती आपल्याला आठवत असेल, आपण अशीच डबल चेन करून आपली गजरा ठुशी बनवली, तर त्या ठुशीवर मॅचिंग होईल असं मला वाटतं। आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा। तर ही डबल चेन तयार करताना सुरुवातीला तर आपण 3 मोती घेऊन आपली डबल चेन तयार केली, पण त्यानंतर दरवेळेस 2-2 मोती घेणार आणि सुई आपल्या पहिल्या चेनच्या पहिल्या साखळीच्या अशा मोत्यातून पास करणार की दरवेळेस आपलं एक 4 मोत्यांचं फूल तयार होत जाणार आहे आणि अशी आपली डबल एक साखळी पहिल्या साखळीच्या शेजारी तयार करणार आपण पूर्ण पिनवर। तर आपली ही डबल चेन झाली की आपल्याला दुसऱ्या बाजूला अपोजिट बाजूला सुद्धा अशीच डबल चेन करायची आहे, जशी इथे आपल्याला दिसत आहे। एका बाजूला आपण डबल चेन केली साखळीच्या आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आता आपण दुसरी डबल साखळी तयार करत आहोत, म्हणजे आपली एक जाडसर असं डिझाइन तयार होत आहे या ठिकाणी। आणि हे आपले एक बेसिक बेस तयार झालेला आहे आपल्या आजच्या पिन साठी, जो की आपण गोल्डन मण्यांनी केलेला आहे। आणि हे आपण म्हणू शकतो की आपलं आहे डिझाइन नंबर 1 आजचं। जसं की आपण नेहमीच 2 ते 3 कधी कधी 4 सुद्धा डिझाईन्स एका दिवशी बघत असतो। तर हे बेसिक जे आपली डबल चेन आपण दोन्ही बाजूंनी केली ते आहे आजचं आपलं डिझाइन नंबर 1 आणि अतिशय रॉयल दिसत आहे ही पिन सुद्धा। अशी ही पिन आपण वापरू शकतो, पण कधी कधी काय होतं, आपण जेव्हा मोती आपले थोडे लूज बसतात हे डबल साखळी किंवा सिंगल साखळी सुद्धा करताना, तेव्हा आपली पिन साडीला लावताना कधी कधी हलतात मोती आणि आपली पिन त्या मोत्यांवरून घसरते। तर हा एक्सपिरियन्स आपल्याला शेअर करण्यात आला, म्हणून आपण त्यावर आज आपण उपाय शोधलेला आहे। त्या मोत्यांना आणि त्या पिनला अजून घट्टपणे फिक्स कसं करायचं त्याचा उपाय आता आपण बघत आहोत। आपण काय करणार,
उलट्या बाजूनी 3 मिलीमीटर साईजचे गोल्डन मण्यांची एक लाईन करून घेणार आहोत आपल्या पिनला अगदी चिटकून. आपण सुईत एक मोती घेणार, पिनला अगदी चिटकून उलट्या बाजूनी जो ही पुढचा मोती दिसतो त्यामधून सुई बाहेर काढणार. म्हणजे असं केल्याने आपल्या पिनला अगदीच लागून एक 3 मिलीमीटर साईजच्या मोत्यांची लाईन येते आणि त्यामुळे दोन्ही साईडनी आपण अशी लाईन तयार केल्यामुळे पिन जागची हलणार नाही. पिनीची पोझिशन फिक्स राहील. हे बघू शकतो आपण, कारण आपण दोन्ही बाजूंनी त्याला फिक्स केलेलं आहे पिनीला 3 मिलीमीटर साईजच्या मोत्यांनी. आता हे असे मोती घेतल्यामुळे आपल्याला एक हेवी लुक पण आलेला आहे पिनीला आणि एक अजून एक्स्ट्रा सपोर्ट पिनला मिळाल्यामुळे आपली पिन ही अजूनच फर्मली त्या मोत्यांसोबत फिक्स झालेली आहे. बिलकुल हलणार नाही ही पिन. आपण कशी हाताळली, कशी साडीला लावली तरी ही पिन जागची हलणार नाही, कारण मोत्यांनी आपण त्या पिनला पॅक केलेलं आहे. जेव्हा तुम्ही आपले एक्सपिरियन्स शेअर करणार आपले दागिने बनवताना, आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमधील जर तुम्ही वेगवेगळे दागिने ट्राय केले असतील, स्वतः बनवून बघितले असतील, तर असे वेगवेगळे एक्सपिरियन्स आपण कमेंटमध्ये शेअर करत चला. म्हणजे आपण त्यावर उपाय असणारे व्हिडिओ सुद्धा टाकत जाऊ, ज्यामुळे आपलं दागिने बनवण्याचा एक्सपिरियन्स आणि आपलं त्यामधलं असणारं कौशल्य अजूनच वाढेल आणि एक्सपिरियन्स एकमेकांना शेअर केल्यामुळे सगळ्यांनाच दागिने बनवताना जेही अनुभव येतात त्यावर उपाय कळतील. आता इथे आपण मागच्या बाजूने पेनी सोबत मोती लावून त्या पेनीला फिक्स केलेलं आहे. आता ही सुई आपण व्यवस्थित मोत्यांमधून पास करून पुढे आणणार, कारण आता आपल्याला पुढचं डिझाईन करायचं आहे. एकदा हा पिन हलण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की आता आपल्याला पुढचं डिझाईन आपण करणार आहोत. आणि इथे आपण बघू शकतो, आपण इझिली पिन ओपन करू शकतोय, क्लोज करू शकतोय आणि बिलकुल आपली पिन मोत्यांवरून जराही घसरत नाहीये. अगदी फर्मली आपली पिन मोत्यांसोबत जोडून राहिलेली आहे, कारण आपण पिनीभोवती मोत्यांची लाईन घट्टपणे एक बसवलेली आहे, ज्याने की पिन आपली फिक्स झालेली आहे आपल्या मोत्यांसोबत. आता आपण पुढच्या डिझाईनला सुरुवात करूया. इथे पुढे आपण सुई आधी आपल्याला ज्या मोत्यावर डिझाईन करायचं त्या मोत्यापर्यंत आणणार आणि मग जोही कलर आपल्याला हवाय त्या कलरचा एक एक मोती घेऊन आपण जी फुलांची साखळी केलेली आहे तयार, त्या एकेका फुलाच्या सेंटरला अशा प्रकारे एक एक मोती आपण बसवणार आहोत. त्यासाठी पहिल्या मोत्यातून सुई काढली, त्यामध्ये एक आपल्याला हव्या त्या कलरचा मोती घेतला. इथे मी व्हाईट पर्ल घेतलेला आहे आणि पुढच्या मोत्यातून त्याच दिशेने सुई वापस बाहेर काढली. एकेका फुलामध्ये अशा प्रकारे आपण एक एक मोती टाकणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण मधल्या साखळीच्या शेजारी 2-2 साखळ्या तयार केल्यात. तर आपण या ठिकाणी ही अशी फक्त मधली साखळी वेगळ्या रंगाची मोती, त्यानंतर बाजूची साखळी वेगळ्या रंगाची मोती असंही डिझाईन करू शकता, किंवा फक्त मधली साखळी मोत्यांनी लावून बाकीचे सोनेरी मोती तसेच ठेवले असंही डिझाईन करू शकता. तर इथे कलरची खूप वेगवेगळी कॉम्बिनेशन्स आपण करू शकतो. आपल्या ड्रेसला जी कलर्स आहेत ते कलरचे एक एक लाईन आपण इथे तयार करू शकतो, कारण आपल्या 3 फुलांच्या लाईन असल्यामुळे आपण तिन्ही लाईनवर मोती बसवून घेणार आहोत. इथे मी तिन्ही लाईन व्हाईट पर्ल्स लावून घेते. 3 मिलीमीटर साईजचे हे व्हाईट पर्ल्स आहेत. तुम्ही आपल्याला ज्या कलरचे हवे त्या कलर कॉम्बिनेशन मध्ये लावू शकता. तिन्ही लाईन वेगवेगळ्या लावू शकता किंवा मधली लाईन एका कलरची आणि बाजूच्या 2 वेगळ्या कलरच्या असंही करू शकता. बघा, या ठिकाणी आपण इझिली ओपन करू शकतोय, क्लोज करू शकतोय आणि आपले मोती जसेच्या तसे राहतात. बिलकुल पिन आपली मोत्यांवरून घसरत नाहीये किंवा हलत पण नाहीये. तर आजचं हे डिझाईन आतापर्यंत आपल्याला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्यांसोबत शेअर सुद्धा करा. म्हणजे सगळ्यांना कळेल की मोत्यांपासून आपण साडी पिन तयार करू शकतोय आणि तेही सेफ्टी पिन वापरून घरच्या घरी. आपल्याला ज्याही कलर कॉम्बिनेशन मध्ये हवंय त्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण इझिली तयार करू शकतोय. तर अशीच वेगवेगळे डिझाईन्स आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये बघत असतो. आतापर्यंत आपण ठुशी सिरीज केली, पैंजण सिरीज केली, तर त्या वेगवेगळ्या दागिन्यांवर मॅचिंग होतील असं आपण प्रयत्न करत असतो. प्रत्येक सेट एक एक तयार होत जाणार ह्याची आपण काळजी घेत असतो. तर अशीच वेगवेगळी डिझाईन्स बघण्यासाठी
बघत राहा अवकाश क्रिएशन. आणि बघा आपली पिन इथे अतिशय सुंदर अशी तयार होत आहे. रॉयल लुक तिचा तयार होत आहे, कारण आपलं हे कॉम्बिनेशन जे आहे ते एव्हरग्रीन गोल्डन आणि व्हाईट हे कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे आज आपण, जे की प्रत्येक आपल्या ड्रेसवर मॅचिंग जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्या साडीवर ही पिन छानच दिसणार आहे. मग ती पारंपरिक आपली महाराष्ट्रीयन साडी असू द्या, नऊवारी, किंवा मग आपली महाराष्ट्रात आपण जी नेहमी वापरतो सहावारी साडी ती पण असू द्या. कोणत्याही साडीवर, इवन आपल्या भारतातल्याही कोणत्याही साडीवर आपण ही पिन अगदी व्यवस्थितपणे वापरू शकतो. आणि आपल्या कोणत्याही प्रकारच्या इंडियन साडीजपैकी कोणत्याही प्रकारच्या साडीजवर आपल्याला ही वापरता येणार आहे, आणि आपल्या त्या साडीचा किंवा त्या ड्रेसचा लुक अजूनच वाढणार आहे. अशी आपली ही अगदी मजबूत पिन तयार झालेली. इथे आपण आता गाठ मारणार आणि आपला धागा कट करून घेणार आहोत. जसे आपण म्हटलं की हे सगळे मॅचिंग सेट आपली जशी सिरीज पुढे जाईल तसे तसे तयार होणार आहेत. तर ह्या सगळ्या प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देते. तिथे जाऊन सगळे व्हिडिओज बघून घ्या, म्हणजे आपल्याला कळेल की हे एक एक सेट, मॅचिंग सेट कसे काय तयार होत आहेत ते. आणि कमेंटमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या लिहित चला की हा दागिना ह्या दागिन्यावर मॅचिंग आहे, म्हणजे हा पैंजण ह्या ठुशीवर मॅचिंग आहे, ही साडी पिन कोणत्या ठुशीवर मॅचिंग आहे, असं लिहित चला. म्हणजे सगळ्यांनाच लक्षात येईल की आपले दागिने कसे मॅचिंग सेट्स तयार करत आहेत ते, आणि त्यांचा उपयोग आपण वेगवेगळे सेट करून व्यवसायासाठी कसा तयार करू शकतो हे पण कळेल सगळ्यांना. आणि बघा आपली अगदी रॉयल, अगदी मजबूत अशी साडी पिन तयार झालेली. अगदी फर्मली मोत्यासोबत आपली सेफ्टी पिन जोडून राहिलेली आहे, आणि साडीला लावल्यावर इझिली आपण ती लावू शकतोय, इझिली काढू शकतोय, आणि कोणत्याही साडीचा, कोणत्याही ड्रेसचा लुक हा अतिशय रॉयल बनणार आहे, कारण हे कॉम्बिनेशनच एव्हरग्रीन आहे, जे की गोल्डन आणि व्हाईट आहे. त्यामुळे आपल्या साडीला इजा पण होत नाही, कारण सेफ्टी पिन ह्या आपण चांगल्या क्वालिटीच्या वापरतोय. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी मोत्यांची, विशेषतः महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने ही सिरीज आपण करतोय ओखास क्रिएशनवर. त्यावर आपण ही सगळी मोत्यांची डिझाईन्स वेगवेगळ्या दागिन्यांची बघत राहतो. तर पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. लाईक, शेअर, सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स. थँक यू फॉर वॉचिंग.